नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. EPS पेन्शन धारकांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी एक मेसेज देशभर व्हायरल झाला होता. EPS 95 ची किमान पेन्शन रुपये 7,500 झाली. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. कारण आज हजारो नाही, लाखो निवृत्त कर्मचारी फक्त रुपये 1,000 ते 1,500 पेन्शनवर जगत आहेत. पण आता स्वतः EPFOने स्पष्ट केलं आहे, हे व्हायरल लेटर पूर्णपणे फेक आहे. अर्थात खरं काय ते मी आधीच या चॅनलवर आपल्याला स्पष्ट करून सांगितलं होतं. पण मंडळी, इथेच खरी गोष्ट संपत नाही. कारण दुसऱ्या बाजूला देशातील विविध हायकोर्ट सतत पेन्शनरच्या बाजूने निर्णय देत आहेत. अलाहाबाद हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट, कर्नाटका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्येही लढाई सुरूच आहे. मी गेल्या काही दिवसांपासून या विषयावर सतत पेन्शनरांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही लोकप्रतिनिधींना देखील हा विषय सरकार दरबारी मांडण्याचा आग्रह धरला. मात्र काही पेन्शनर बांधव बोलू लागले, आता आम्ही आशा सोडली आहे. हे सरकार पेन्शन देणार नाही. मोदी सरकार गेल्यानंतरच काय तो निर्णय लागेल. तुम्हीही काहीच करू शकत नाही. अशा प्रतिक्रिया आल्या. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी काहीही करू शकत नाही. मी फक्त आपली भावना सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम करू शकतो. अशोक राऊत यांच्यासारखे निस्वार्थी लोक काम करत आहेत, पेन्शनरांसाठी लढा देत आहेत. त्यांना बळ देऊ शकतो. संघटना अधिक ताकदवर कशी बनेल यासाठी प्रयत्न करू शकतो. आपल्यासारख्यांशी संबंधित लोकांना जोडण्याचं काम करू शकतो. आजच्या व्हिडिओत वेगवेगळ्या कोर्टाने काय निर्णय दिले हे सांगणार आहे. त्याचबरोबर एक कठोर सत्यही मी आपल्याला सांगणार आहे. EPS 95चा लढा गेली 15 वर्ष सुरू आहे. पण निवृत्तीनंतर ज्यांना 7,000 पेन्शन हवी असते, त्यापैकी अनेक लोक नोकरीत असताना संघटनांपासून दूर राहतात. त्यामुळे सरकार आणि EPFOचं चांगलंच फावलं आहे. आज हा मुद्दा समजून घेतला नाही तर पुढच्या पिढीलाही हाच संघर्ष करावा लागणार आहे. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. सर्वात आधी बोलूया EPFOच्या खुलाशाबद्दल. 19 मे 2026 रोजी EPFOने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर स्पष्टपणे सांगितलं की सोशल मीडियावर फिरणारं 7,500 पेन्शन मंजुरीचं पत्र हे खोटं आहे. EPFOने असं कोणतंही सर्क्युलर काढलेलं नाही. सरकारनेही अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. EPFO हा खुलासा करू शकतं, पण पेन्शनरांचा लाखो कोटी रुपयांचा निधी दाबून बसले त्याचा खुलासा एवढ्या तत्परतेने का करत नाही? मंडळी, आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इतकी शक्तिशाली झाली आहे की हजारो लोक एका मेसेजवर विश्वास ठेवतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक. कारण त्यांना आशा असते, कदाचित आत्ता तरी न्याय मिळेल. पण वास्तव अजून खूप कठीण आहे. आजही EPS 95 अंतर्गत अनेकांना रुपये 1,000 ते 2,000च पेन्शन मिळते. महागाई वाढली, औषधांचे खर्च वाढले, पण पेन्शन मात्र वाढली नाही. म्हणूनच पेन्शनरांचा संघर्ष अजून संपलेला नाही. आता येऊया अलाहाबाद हायकोर्टच्या महत्वाच्या निर्णयाकडे. 13 मे 2026 रोजी HLच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की EPFO ॲक्च्युअल सॅलरीवर हायर पेन्शन नाकारू शकत नाही. कर्मचाऱ्याने ज्या पगारावर कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच आधारावर त्याला पेन्शन कॅल्क्युलेट होऊ शकते. हा निर्णय खूप मोठा आहे. कारण अनेक पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सिलिंग लिमिट दाखवून कमी पेन्शन दिली गेली. यानंतर बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय. 22 एप्रिल 2026 रोजी बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं, जर एम्प्लॉयरने रेकॉर्ड्समध्ये चूक केली असेल तर त्याची शिक्षा कर्मचाऱ्याला देता येणार नाही. एम्प्लॉईने कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल तर त्याचा पेन्शनचा हक्क कायम राहतो. हा निर्णय हजारो लोकांसाठी महत्वाचा आहे. कारण अनेक कंपन्यांनी योग्य PF रेकॉर्ड्स दिलंच नाही आणि त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसलाय. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टने आणखी एक मोठा दिलासा दिला. कोर्ट म्हणालं, हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची टाइम लिमिट अंतिम मानता येणार नाही. म्हणजे अजूनही
अनेकांना तशी संधी उपलब्ध आहे. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, सुप्रीम कोर्ट. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने हायर पेन्शन बाबत मोठा निर्णय दिला होता. कर्मचाऱ्यांना ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन निवडण्याचा अधिकार दिला. पण 7,500 किमान पेन्शन, DA, मेडिकल बेनिफिट्स याबाबत अजून अंतिम निर्णय आलेला नाही. समितीने देखील अशीच शिफारस केली आहे. पण सरकार आणि EPFO हे आडेलटट्टू सारखे वागत आहेत. आता एक महत्वाची गोष्ट, EPS 95चा संघर्ष अचानक सुरू झालेला नाही. हा लढा गेली 15 वर्षे सुरू आहे. देशभरातील पेन्शनर संघटना आंदोलन करत आहेत. दिल्लीला मोर्चे गेले, उपोषणं झाली, कोर्टात खटले लढले गेले. पण लोक नोकरीत असतात तेव्हाच अनेक जण संघटनांपासून दूर राहतात. मला काय गरज, नंतर बघू, पेन्शनचा विषय अजून लांब आहे असं म्हणतात. मात्र निवृत्तीनंतर जेव्हा 1200 रुपये पेन्शन हातात येते तेव्हा त्यांना संघटनेची आठवण येते. मंडळी, हा फक्त पेन्शनचा प्रश्न नाही, हा कलेक्टिव्ह स्ट्रेंथचा प्रश्न आहे. जर कर्मचारी नोकरीत असतानाच संघटनांना सपोर्ट करतील, मेंबरशिप घेतील, लीगल फंडला मदत करतील, आंदोलनात सहभागी होतील, तर सरकारवर प्रेशर तयार होतो. कारण सरकार एकट्या माणसाचं ऐकत नाही. पण लाखो संघटित कर्मचाऱ्यांचा आवाज दुर्लक्ष करणं कठीण जातं. आज पेन्शनर्स कोर्टात जिंकत आहेत कारण काही लोकांनी वर्षानुवर्ष लढा दिला. जर पुढची पिढी पॅसिव्ह राहिली तर हा संघर्ष पुन्हा पुन्हा करावा लागेल. आता काय करायचं आपण? कोणत्याही व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. EPFOच्या अधिकृत वेबसाईटवरच माहिती तपासा. हायर पेन्शनसाठी डॉक्युमेंट तयार ठेवा. PF रेकॉर्ड्स मिसमॅच आहेत का ते तपासा. महत्वाचं, नोकरीत असाल तर संघटनांपासून दूर राहू नका. कारण रिटायरमेंट नंतरची सुरक्षितता ही आजच्या कलेक्टिव्ह संघर्षावरच उभी असते. कारण 7,500 पेन्शनचा मेसेज फेक असू शकतो, पण पेन्शनर्सचा संघर्ष हा मात्र तेवढाच खरा आहे. आणि देशभरातील कोर्टाचे निर्णय पाहता हा मुद्दा आता अधिक मोठा होणार आहे हे मात्र निश्चित. सरकार आणि EPFOला किमान पेन्शन तर द्यावीच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला हा लढा असा सोडून आता देता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? EPS 95 पेन्शनर्ससाठी लढा अधिक तीव्र होण्याकरिता, संघटना मजबूत करण्याकरिता नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संघटनेत सहभागी व्हायला पाहिजे की नको? आपले मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक पेन्शनरपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. लढेंगे, जीतेंगे.